नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या आपल्या मराठी व्याकरण या लेक्चरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर सुरू करूयात मराठी व्याकरण. तर व्याकरण म्हटलं की पहिल्यांदा आपल्याला आठवतं ते भाषा. मग आज आपण मराठी या व्याकरणावरती चर्चा करणार आहोत. तर नेमकं आता भाषा म्हणजे काय असतं? भाषा म्हणजे विचार, भावना, अनुभव आणि कल्पना व्यक्त करण्याचं साधन आहे. भाषा म्हणजे काय असतं नेमकं? विचार, भावना, अनुभव आणि कल्पना व्यक्त करणे. म्हणजे ज्या माध्यमातून आपण आपले विचार, भावना, आपल्या आपल्या कल्पना व्यक्त करतो, त्या माध्यमाला भाषा असं म्हटलं जातं. आणि भाषा हा शब्द संस्कृत धातूपासून आला असून भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून आलेला आहे, ज्याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा आहे. म्हणजे भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून आला आहे आणि त्याचा अर्थ बोलणे असा होतो. त्यानंतर भाषा ही म्हणजे संवादाची प्रभावी माध्यम आहे. भाषा हे आपलं संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे, ज्यामध्ये बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडण्याचं काम ही भाषा करत असते. आणि इन जनरल भाषांचे दोन प्रकार आहेत. एक आहे भाषा ही मुख्यतः दोन प्रकारची आहे. एक आहे स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा. जी भाषा आपण जन्मल्यानंतर अवतीभोवती निसर्गाकडे ज्या गोष्टी आहेत त्या बघून शिकतो, किंवा आपल्या आजूबाजूला जे मोठी माणसं असतात ते काय बोलतात हे बघून आपण ज्या भाषा शिकतो. जसं आपली मराठी ही आपली मातृभाषा आहे. मराठी ही आपली भाषा आपल्याला कोणी शिकवलेली नाहीये. आपण ती स्वाभाविक किंवा निसर्गतः शिकलो आहोत. म्हणजे दुसऱ्याचं ऐकून, दुसरे काय बोलतात हे ऐकून, दुसरे कोणत्या वस्तूला काय म्हणतात हे पाहून आपण आपली मातृभाषा शिकलेला असतो. अशा भाषांना नैसर्गिक भाषा म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. ज्या भाषा एखादा सांकेत वापरून, जसं आपण 12 खडी असेल किंवा आपले जे मुळाक्षर आहेत आ, ई पासूनचे, हे म्हणजे एक सांकेतिक चिन्ह आहेत. त्याचा वापर करून ज्या भाषा तयार होतात त्यांना कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा असं म्हटलं जातं. मग आपण काय होतं, आपल्या घरात आपण जी भाषा बोलतो ती आपली मातृभाषा असते. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची, जवळपास प्रत्येकाची मराठी ही मातृभाषा आहे. त्यानंतर संस्कृत भाषा ही मराठीची जननी मानली जाते. म्हणजे संस्कृत भाषेपासून मराठी भाषेचा उगम झालेला आहे. त्यामुळे संस्कृत भाषेला मराठी भाषा. आणि मराठीतला पहिला शिलालेख हा कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील श्री गोमटेश्वराच्या मूर्तीखाली आढळतो. आणि तो शिलालेख, म्हणजे त्या शिलालेखाचं वाक्य असं आहे: श्री चामुंडराय करविले. ही शिलालेखातील ओळ म्हणजे मराठीतील पहिलं उपलब्ध वाक्य आहे. आणि हे वाक्य इसवी सन 983च्या सुमारास तिथं कोरलं गेलावं असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यानंतर मग आता मराठी भाषेतले प्रारंभिक ग्रंथकार कोण कोण आहेत? जसं विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिणारे आद्यकवी मुकुंदराज हे मराठीतले प्रारंभिक ग्रंथकार आहेत. त्यानंतर श्री ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या अलौकिक ग्रंथाचे लेखक संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव
अमृतानुभव हे 2 ग्रंथ लिहून मराठी भाषेला समृद्ध केलं आहे. त्यानंतर जे महानुभव पंथातील जे आद्य गद्य ग्रंथ लिहिणारे पहिले प्रारंभिक ग्रंथकार म्हणजे माईन भट्ट, ज्यांनी लीलाचरित्र हा संत म्हणजे आपलं चक्रधर स्वामी यांचा अनुभव म्हणजे यांच्या आयुष्यावर त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे लीलाचरित्र आणि तो लिहिला आहे माईन भट्ट. म्हणून माईन भट्टांना प्रसिद्ध ग्रंथकार आहेत मराठीतले, ज्यांनी पहिल्यांदा गद्य ग्रंथाची निर्मिती केली. याचा मान आपण माईन भट्टांना दिला आहे. आणि मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. 27 फेब्रुवारी हा ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिन जागतिक मराठी भाषा दिन म्हणून आपण साजरा करत आहोत. ही मराठी भाषेविषयी माहिती आहे. आणि मराठी भाषेतले काही हे वाक्य आहेत. मराठी असे आमची मायबोली, जरी आज ती राजभाषा नसे, माधव जुलियन म्हणतात. आणि लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, असं सुरेश भट म्हणतात. याचप्रमाणे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ या सर्वांनी मराठी भाषेला पारंपरिकरित्या समृद्ध आणि केलेला आहे. आपण जी लिपी वापरतो म्हणजे मराठी भाषा ज्या लिपीमध्ये लिहिली जाते त्या लिपीला देवनागरी लिपी असं म्हणतात किंवा तिला बाळबोध लिपी असंही म्हणतात. त्यानंतर आहे आपण आपली जी देवनागरी लिपी आहे ती उभ्या, आडव्या, तिरक्या, गोलसर रेषांनी बनलेली आहे. आणि या लिपीचं लेखन आपण डावीकडून उजवीकडे लिहितो आणि शब्द लिहून झाल्यावर प्रत्येक शब्दावर आपली रेष देण्याची पद्धत आहे. त्याच रेषेला शिरोरेषा असंही म्हटलं जातं. आणि ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने म्हणजेच अक्षराने दर्शविला जातो आणि कोणत्याही अक्षराला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात, ती आदर्श लिपी असते. आणि मराठी भाषेत जर बघितलं असेल तर प्रत्येक ध्वनी हा स्वतंत्र चिन्हाने दाखवलेला आहे आणि त्याला एकापेक्षा वेगळा ध्वनी त्यामधून निघत नाही. त्यामुळं मराठी भाषा आपण ज्या लिपीमध्ये लिखतो ती देवनागरी लिपी ही प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र अक्षर असलेली एक आदर्श लिपी आहे. त्यामुळंच मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ती राजभाषा नसे, असं माधव जुलियन म्हणतात. यामध्ये मराठी असे आमुची मायबोली, याच्यामध्ये मराठी हा शब्द आडव्या, उभ्या आणि गोलाकार रेषांनी लिहिलेला आहे आणि त्यावरती रेष मारलेली आहे, ज्याला आपण शिरोरेष म्हणतो. त्यासारखंच लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, असं कविवर्य सुरेश भट यांनी म्हटलेलं आहे. आणि देवनागरीत आपण जसं मराठी, हिंदी, संस्कृत ह्या सर्व भाषांचं लेखन हे देवनागरी लिपीतच करत असतो. मग आता आपला जो आजचा मुख्य विषय आहे मराठी व्याकरण. आता व्याकरणाच्या अभ्यासाचं महत्त्व काय आहे, म्हणजे एखादी भाषा आपल्याला शिकायची असेल तर त्या भाषेचे नियम शिकणं गरजेचं आहे. कारण कुठल्याही गोष्टी शिकण्यासाठी किंवा कुठलीही भाषा शिकण्यासाठी त्या भाषेचे नियम माहीत असतील तर आपण ती भाषा एका चांगल्या पद्धतीनं शिकू शकतो आणि चांगल्या पद्धतीनं बोलू शकतो. कारण त्या भाषेतले जे एका तज्ञ लेवलला जाऊन आपण त्या भाषेचा अभ्यास करू शकतो. म्हणून आपल्याला अभ्यासाचं काय महत्त्व आहे हे बघायचं आहे. भाषा म्हणजे आपण बघितलेलंच आहे विचार, भावना आणि संवाद साधण्याचं जे पद्धतबद्ध मार्ग आहे त्याला आपण भाषा म्हणतो. आणि या पद्धतीसाठी काही नियम ठरवल्या जातात ज्यांना आपण व्याकरण म्हणतो. म्हणजे भाषेसाठी आपल्याला जी काही भाषा बोलायची आहे ती कशा पद्धतीने बोलायची, त्यातल्या
त्यामध्ये कोणते कोणते घटक येतात, त्यामध्ये काय नियम असतात, कशाला काय म्हणायचं, या गोष्टीचे जे नियम ठरवले जातात त्यांना आपण मराठी म्हणजे व्याकरण असं म्हटलं जातं. व्याकरण हा शब्द वी प्लस आ प्लस क्र यापासून तयार झाला, ज्याचा अर्थ स्पष्टीकरण आहे. म्हणजे आपण नियम आणि त्यांचं स्पष्टीकरण, ज्या गोष्टीचा उल्लेख नियम आणि स्पष्टीकरण केलं असतं त्या शास्त्राला व्याकरण असं म्हटलं जातं आणि व्याकरणाचा अर्थ स्पष्टीकरण असा आहे. श्रीपाद भागीत यांनी असं म्हटलं आहे, की भाषेच्या वापराचे जे नियम ठरवले जातात, भाषेच्या वापराचे जे नियम ठरवले जातात, ते नियम स्पष्ट करणारं जे शास्त्र आहे त्याला आपण व्याकरण असं म्हणतो. मत आणि महर्षी पतंजलींनी व्याकरणाला शब्दानुशासन असं नाव दिलेलं आहे. शब्दानुशासन म्हणजे नियम आणि मार्गदर्शन. म्हणजे शब्दाचं जे अनुशासन असतं, त्यालाच महर्षी पतंजलींनी शब्दानुशासन असं नाव दिलेलं आहे. मग आपल्या भाषेतील आपण जे काही शब्दांचं रूप असेल, उच्चार असेल, शब्दाची लिंक असेल किंवा वचन असेल किंवा शब्दाचे जे परस्पर संबंध असतील, या सर्व बाबीवर नियम लागू करणं म्हणजे व्याकरण आहे. आणि व्याकरण हे भाषेच्या योग्य रचनेचे एक आदर्श रूप. म्हणजे व्याकरण काय करतं, भाषेची जी आदर्श रचना आहे त्याचं योग्य रूप दाखवण्याचं काम करतं. म्हणूनच व्याकरणाला प्रत्येक भाषेमध्ये व्याकरणाला विशेष महत्त्व आहे. जोपर्यंत आपल्याला व्याकरण म्हणजे भाषेचे नियम माहीत नसतात, तोपर्यंत आपण ती भाषा चांगल्या पद्धतीने बोलू शकत नाहीत किंवा चांगल्या पद्धतीनं लिहू शकत नाहीत. त्यामुळे कुठलीही भाषा आपल्याला जर चांगल्या पद्धतीने लिहायची आणि चांगल्या पद्धतीनं वाचायची असेल, तर व्याकरण आपल्याला त्या भाषेचं माहिती असलं पाहिजे. त्यामुळे आपल्या भाषेतील आपण जे शब्दाचे रूप, उच्चार, शब्दाचं लिंग, वचन हे सर्व वापरतो, यालाच व्याकरण असं म्हटलं जातं. आणि भाषेच्या रचनाची माहिती आपण घेत असतो, तर भाषा वाक्यांपासून बनते. कुठल्याही भाषेमध्ये वाक्य असतात. वाक्य हे शब्दांपासून आणि शब्द हे अक्षरांपासून बनतात. म्हणजे आपण जर मायक्रो लेव्हलला गेलं, तर भाषा आपले जे हे वाक्य आहे याला आपण वाक्य म्हणतो. त्यानंतर या वाक्यामध्ये जे आपल्या भाषेतील आहे, आपल्या हा शब्द आहे. आणि आपला हा शब्द प आणि ल आणि य या अक्षरांपासून बनलेला आहे. त्यामुळे आपल्याला भाषा जर शिकायची असेल, भाषेची रचना जर माहिती करून घ्यायची असेल, तर पहिल्यांदा आपल्याला अक्षर म्हणजे काय माहिती पाहिजे. त्यानंतर अक्षरांपासून शब्द कसे बनतात ते आपण शिकलं पाहिजे आणि त्या शब्दांपासून वाक्य कसं तयार करायचं, हे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण असेल. या सर्व गोष्टींची माहिती घेणं म्हणजेच व्याकरण शिकणं असा याचा अर्थ होतो. म्हणून आपण व्याकरणाच्या अभ्यासामध्ये 3 मुख्य घटक आहेत. शब्द विचार आहे. शब्द विचार आला म्हणजे त्यासाठी आपल्याला अक्षरं माहीत पाहिजेत. म्हणजे आपण शब्द विचार जाणून घेऊ शकतो. शब्दांना जोडून आपण वाक्य तयार करतो. त्यामुळे वाक्य विचार येतो. आणि तिसरं आहे नियम विचार. म्हणजे ह्या वाक्यांची रचना करण्याचे काही जे नियम आहेत, संधी असेल, अलंकार असतील, म्हणी असतील किंवा वाक्य जे काही काळ असतील, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, कर्ता, कर्म, क्रियापद हे जे याचे जे काही नियम आहेत ते समजून घेणं म्हणजे नियम विचारमध्ये येईल. हे आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यातलं पहिलं आहे वर्णविचार. वर्णविचारमध्ये काय असतं? कोणताही विचार पूर्ण अर्थाचा असला की त्याला आपण वाक्य असं म्हणतो. वाक्य म्हणजे काय? पूर्ण अर्थाचा विचार म्हणजे वाक्य. आणि पूर्ण अर्थाचे वाक्य बोलणे होय. वाक्यातील शब्दांना आपण पद असं म्हणतो आणि वाक्य शब्दांनी किंवा पदांनी बनलेलं असतं. जे काही शब्द आपण दिलेले असतात त्याला आपण पद म्हटलं जातं. मग ठरवलेल्या क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला जो काही अर्थ प्राप्त होतो त्याला शब्द असं म्हणतात. जे ठराविक अक्षरांचा समूह त्याच्यामधून काहीतरी अर्थ प्राप्त होतो. त्या शब्दांच्या समूहाला, त्या अक्षरांच्या समूहाला शब्द असे म्हणतात.
म्हणजे त्याला असेल, काही, समूहाला, अक्षरांच्या, पद, वाक्य, वर्ण, विचार हे सगळे काय आहेत? शब्द आहेत. कारण हा शब्द जसं वर्ण विचार आहे, हा व प्लस न प्लस र प्लस व प्लस च प्लस र अशा अक्षरांचा समूह एकत्र करून वर्णविचार हा शब्द सुरू झालेला आहे, म्हणून त्याला शब्द असं म्हटलं जातं. आणि शब्द हे अक्षरांनी बनलेले असतात. आणि अक्षर म्हणजे काय असतं? हे आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा असतात. म्हणजे आपण जो काही ध्वनी एखादा अक्षर बोलताना व असेल, त्यामधून जो काही आवाजाच्या ज्या खुणा तयार होतात त्यांना शब्द म्हणतात. म्हणून अक्षरं म्हणतात आणि म्हणून अक्षरांना ध्वनी निर्देशक असंही म्हणतात. कारण त्यामधून एक लयबद्ध ध्वनी निर्माण होतो, म्हणून अक्षरांना ध्वनी निर्देशक असं म्हणतो. आपल्या तोंडातून उमटणाऱ्या ध्वनींना आपण ध्वनी असे म्हणतो, मूलभूत ध्वनींना. आणि हे ध्वनी कधी वळतात आणि कधी नाहीसे होतात. ते नष्ट होऊ नये म्हणून आपण त्यांना काय करतो? लिहून ठेवतो. आणि हे आपण लिहून ठेवल्यामुळं ते ध्वनी नष्ट होत नाहीत आणि ते कायमस्वरूपी आपल्याला दिसतात. म्हणून जे कधीही नष्ट होत नाहीत त्यांना अक्षर, म्हणजे कधीही नष्ट होत नाहीत त्यांना आपण अक्षर असं म्हणतो. हे जे मराठी भाषेत जे अक्षर आहेत, त्या अक्षरांच्या समूहाला आपण एक नाव दिलेलं आहे. त्यांनाच आपण वर्ण पण म्हणतो, म्हणून त्याला वर्णमाला असं नाव दिलेलं आहे. मराठीतली जी वर्णमाला आहे, ही पुढील प्रमाणे आहे. म्हणजे मराठी भाषेतल्या वर्णमालेचे 3 प्रकार पडतात, ज्यामध्ये स्वर आहेत. अ, आ, इ, उ, ऊ, र, ल, ए, ए, ओ, औ. हे आपल्या मराठी भाषेतले स्वर आहेत. आणि हे जे 2 आहेत त्यांना स्वरादी म्हटलं जातं. आणि आहा. जे अनुस्वार आणि अनुनासिक म्हणून त्यांना स्वरादी म्हटलं जातं. आणि हे उरलेले जे आहेत क, ख, ग, घ, ड, स, स, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, ये, र, ल, व, श, स, स, ह, ळ. हे आपली व्यंजन आहेत. आणि हे 2 जे आहेत ष आणि ज्ञ, यांना आपण ह्या 2 अक्षरांपासून तयार झालं म्हणजे यांना संयुक्त व्यंजन असं म्हटलं जातं. हे आहेत आपले संयुक्त व्यंजन. वर्णांचे प्रकार. स्वर. स्वर म्हणजे काय असतं? आवाज निर्माण करणं किंवा त्याचा उच्चार करणं. आपल्या स्वरामध्ये आपण काय आहेत? जे 12 ध्वनी आहेत अ पासून अ पर्यंत, त्यांना आपण स्वर म्हणतो. आणि स्वरांचा उच्चार करताना ओठांची किंवा जिभेच्या विविध हालचाली होतात. मात्र ओठ एकमेकांना किंवा जीभ कोणत्याही मुखातील इतर भागांना स्पर्श न करता जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर म्हणतात. म्हणजे स्वरांचा विचार करताना आपली जीभ किंवा ओठ एकमेकांना स्पर्श करत नाहीत किंवा आपल्या मुखातील कुठल्याही भागाला आपण स्वरांचं जसं अ म्हटलं, आ म्हटलं, ई म्हटलं, ई म्हटलं, उ, ऊ, तरी आपली जीभ ही आपल्या तोंडामध्ये इकडे-तिकडे कुठेही स्पर्श करत नाही आणि आपले ओठ पण एकमेकांना स्पर्श करत नाहीत. अशांना त्यामुळे आपण त्यांना स्वर असं म्हणतो. आणि स्वरांच्या उच्चारात आपल्याला कुठलाही अडथळा येत नाही, म्हणून स्वरांना शुद्ध सूर असं पण म्हटलं जातं, ज्यामध्ये शब्दांचा प्रभाव स्वाभाविक असतो, म्हणून त्यांना सूर म्हटलं जातं. त्यानंतर दुसरे नंबरचा आहे स्वरादी. अ आणि आहा या या 2 ध्वनींना स्वरादी असे म्हणतात. कारण याच्या अगोदर स्वर असतो, म्हणून त्याला जसं अनुस्वार आणि विसर्ग आहे. जे आहे, वरती जे टिंब आहे, त्यामुळे याच्या अगोदर एक स्वर असतो आणि मग असा उच्चार करतो. म्हणून स्वराच्या म्हणजे ज्याच्या अगोदर स्वर येतो, ज्याच्या आधी आहे स्वर असा स्वरादी. आणि विसर्ग म्हणजे आहा.
ज्याचा उच्चार करताना अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी म्हटलं आहे. म्हणजे अनुस्वार आणि विसर्ग यांचा उच्चार करताना या ध्वनीच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी असं म्हटलं जातं. अनुस्वार आणि विसर्ग यांच्या उच्चार करताना अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी असं म्हटलं. म्हणजे ज्याच्या आधी स्वर आहे असा स्वरादी. त्यानंतर पुढचा आहे ज्याचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत होतो त्यांना आपण अनुस्वार म्हणतो. आणि ज्याचा म्हणजे जसं अनुस्वार आहे तसं अनुस्वाराचं जे आहे गंगा, घंटा, उंट, इंधन, गंगा ग वर टिंब असल्यामुळं गंगा म्हणतो म्हणून त्याचा स्पष्ट उच्चार होतो म्हणून त्याला अनुस्वार म्हटलं जातं. आणि ज्यांचा उच्चार अस्पष्ट किंवा उजरता होतो त्यांना आपण अनुनासिक म्हणतो. म्हणजे देवांनी घरांमध्ये जे ज्यावर टिंब आहे घरांमध्ये म्हणताना आपल्या कुठेही स्पष्ट असा उच्चार येत नाही म्हणून त्यांना अनुनासिक असं म्हटलं जातं. आणि विसर्ग एक संकल्पना आहे ज्यामध्ये आपण अर्थ श्वास सोडणे होय. उच्चार ह या ध्वनीतील हलका हसडा देऊन केलेल्या उच्चारासारखा आहे. विसर्ग जो म्हणतो आपण त्यांनाच आपला ह हला म्हणून जे वाक्य उच्चारतो आपण त्यांना विसर्ग असं म्हटलं जातं. म्हणजे दुःख किंवा वाङ्मय त्यांना आपलं विसर्ग असं म्हटलं जातं. दुःख त्याच्यामध्ये स्वतः म्हणजे स्वतःच्या पुढे दोन टिंब असतात म्हणून त्यांना विसर्ग असं म्हटलं. त्यानंतर तिसरं आहे व्यंजन. मराठी भाषेतले जे क पासून ळ पर्यंतचे जे वर्ण आहेत म्हणजे अक्षर आहेत त्यांना आपण व्यंजन असं म्हणतो. आणि ज्यांचा स्वतंत्र उच्चार करता येत नाही म्हणून त्यांना व्यंजन म्हणतात. म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्याशिवाय पूर्ण होत नाही त्यांना व्यंजन म्हणतात. म्हणजे जर क असेल तर क प्लस अ म्हटलं क एक स्वर येतो तेव्हाच त्याचा अर्थ तयार होतो म्हणून त्यांना व्यंजन असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या सहाय्याशिवाय होत नाही किंवा ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी स्वरांची मदत घेतली जाते त्यांना व्यंजन असं म्हणतात. आणि मग आता हे आपण स्वर बघितलंय त्यामुळे अक्षर म्हणजे काय असतं पूर्ण उच्चारलेले वर्ण. अ आ इ इत्यादी हे स्वर जे आहेत ते पूर्ण उच्चाराचे असतात. आणि सर्व स्वर व स्वर संयुक्त व्यंजने यांना अक्षर असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक व्यंजनात अ आ इ ई उ ए ओ औ हे 10 स्वर आणि हा यांची चिन्हे मिळून आपण 12 अक्षर तयार करतो. त्यांना आपण 12 खडी किंवा 12 अक्षरी असे म्हणतो. तुम्ही 12 खडी केली असेल जसं क असेल क प्लस अ क प्लस आ का क प्लस ई कू क्ल प्लस ई कू असे जे वापरलं जातं के कौ कम कहा हे जे 12 अक्षर तयार करतो आपण व्यंजनांचे मिळून त्यांना 12 खडी किंवा 12 अक्षरी असं म्हटलं जातं. त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण भाषा म्हणजे काय त्यानंतर भाषांचं जे शास्त्र आहे किंवा मराठी भाषेतले प्रसिद्ध ग्रंथकार हे बघितले ज्यामध्ये अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरी लिहिणारे संत ज्ञानेश्वर त्यानंतर विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिणारे
आद्य कवी मुकुंदराज, मायन भट्ट, लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिणारे मायन भट्ट हे आद्य ग्रंथकार बघितले. त्यानंतर मराठी भाषेतला पहिला शिलालेख जो कर्नाटकातील श्री गोमटेश्वराच्या श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या मंदिरामध्ये सापडलेला शिलालेख आहे. ज्याचं पहिलं वाक्य आहे, श्री चामुंडराय करवियेले. हा जवळपास इसवी सनाच्या 983 मध्ये हा शिलालेख सापडला. त्यानंतर आपण भाषांचे जे नियम असतं किंवा भाषांच्या नियमांचं जे शास्त्र आहे त्याला आपण व्याकरण म्हणतो हे बघितलं. आणि व्याकरणासाठी आपल्याला भाषा ही वाक्यांपासून तयार होते. वाक्य हे शब्दांपासून तयार होतात आणि शब्द हे अक्षरांपासून तयार होतात हे आपण बघितलं. त्यानंतर अक्षरं म्हणजे ज्यांना आपण वर्ण म्हणतो ते बघितलं, त्याची वर्णमाला बघितली. वर्णमालेचं विभाजन हे स्वर, स्वरादी आणि व्यंजन असे 3 प्रकारांमध्ये झालेले आहे. तेही त्या 3 प्रकारही बघितले. स्वर म्हणजे काय, स्वरादी म्हणजे काय, स्वरादीचे 2 प्रकार आहेत. त्यानंतर व्यंजन बघितले. व्यंजनामध्ये काही व्यंजन आहेत आणि काही संयुक्त व्यंजन आहेत, जे क्ष आणि ज्ञ त्यांना आपण संयुक्त व्यंजन म्हणतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण व्यंजन म्हणजे काय इथपर्यंत बघितलेलं आहे. पुढील गोष्ट शब्दविचार मधली, वर्ण विचार मधली आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. थांबूयात. धन्यवाद.